नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, अंगणवाडी सेविकांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण की अंगणवाडी सेविकांसोबत इथं अन्याय झालेला आहे आणि कशा प्रकारे अन्याय झालेला आहे सर्व सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया। बघा, महाराष्ट्र शासनाचे हे राजपत्र आहे आणि याच्यामध्ये सर्व सविस्तरपणे शासकीय निमशासकीय जे सरकारी कर्मचारी असतात त्यांना कशा पद्धतीने सुट्टी भेटतात हे सर्व सविस्तरपणे सांगितले आहे। त्यांना किती सुट्ट्या आहेत, कोणत्या तारखेला कशाची सुट्ट्या आहेत हे सर्व आपण जाणून घेणार आहोत व अंगणवाड्यांना या सुट्ट्या का नाहीत यासुद्धा विषयावर आपण इथं बोलणार आहोत। तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर बघा, तुम्ही पाहू शकताय महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे ते, आणि सामान्य प्रशासन विभागाकडून हे राजपत्र प्रकाशित करण्यात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये बघा 2025च्या सार्वजनिक सुट्ट्यांचं परिपत्रक हे आलेलं आहे। तर 2025मध्ये तुम्ही पाहू शकताय की एकूण 24 सुट्ट्या आहेत। तर या 24 सुट्ट्यांपैकी 24 सुट्ट्या संपूर्ण अंगणवाडी सेविका व मदतनीसना का नाही, असा सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसचा सवाल आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस या सरकारच्या कर्मचारी नाहीत का? उलट अंगणवाडी सेविका व मदतनीस या तळागाळापासून सर्व सविस्तरपणे कामे करण्यास सरकारचे मदत करत असतात, तरी देखील सरकारने अंगणवाडी सेविकांना या JR प्रमाणे सुट्ट्या दिलेल्या नाहीत। तर याच्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांना सुट्टी नसणार आहे, त्यांना सुट्टी याच्यापेक्षा कमी असणार आहेत। म्हणजे जो एका वर्षात 24 सुट्ट्या आहेत दिलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता की 25 डिसेंबरला सर्वत्र क्रिसमस असतो। आजसुद्धा 25 डिसेंबर 2024 आहे, तरी आजही अंगणवाड्यांना सुट्ट्या नव्हत्या। सर्वत्र सुट्टी जाहीर झाली होती, परंतु अंगणवाड्यांना सुट्ट्या नव्हत्या, त्यामुळे सर्वांमध्ये एक नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पहा, तर आता कोणत्या तारखेला कोणाला सुट्टी भेटणार हे आपण जाणून घ्या। बघा, प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असणार आहे सर्वांना, म्हणजेच की 26 जानेवारीची। शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला, याचीसुद्धा सुट्टी आहे। महाशिवरात्री 26 फेब्रुवारी, याचीसुद्धा सुट्टी आहे। होळी 14 मार्च, गुढीपाडवा 30 मार्च, रमजान ईद 31 मार्च, रामनवमी 6 एप्रिल, महावीर जन्म कल्याणक 10 एप्रिल, बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल, गुड फ्रायडे 18 एप्रिल, महाराष्ट्र दिन 1 मे, या दिवशी सुट्टी आहे। बघा, बुद्ध पौर्णिमा 12 मे, बकरी ईद 7 जून, मोहरम 6 जुलै, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, पारशी नववर्ष दिन बघा 15 ऑगस्टलाच, गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट, ईद ए मिलाद 5 सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर, दसरा 2 ऑक्टोबर, दिवाळी अमावस्या 21 ऑक्टोबर। दिवाळीची सुट्टीसुद्धा इथे त्यांना आहे बघा, 21 आणि 22 तारखेला 2 दिवस दिवाळी सुट्टी आहे, 22 ऑक्टोबर, गुरुनानक जयंती 5 नोव्हेंबर, क्रिसमस 25 डिसेंबर। अशा सुट्ट्या ह्या सार्वजनिक सुट्ट्या सर्वांसाठीच राहणार आहेत। तसेच शिक्षक जे आहेत बघा, या शिक्षकांना उन्हाळी सुट्टी आणि दिवाळी सुट्टी ही वेगवेगळी असणार आहे। ही सार्वजनिक सुट्ट्यांची यादी आहे। तर अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सर्व सविस्तरपणे सुट्टी भेटायला हवे। अंगणवाडी सेविका व मदतनीस अगदी तळागाळापासून काम करतात। राज्य शासनाच्या कोणत्याही योजना असो किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही योजना असो, सेविका व मदतनीस या कधीच कामामध्ये मागे हटल्या नाहीत आणि हटणार सुद्धा नाहीत। सरकारच्या कोणत्याही योजनांमध्ये त्या नेहमी तत्पर असतात कामे करण्यासाठी। याचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे लेक लाडकी योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या दोन्ही योजनांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दाखवून दिलेले आहे की सेविका व मदतनीस या किती तळागाळापासून काम करतात। कुपोषण रोखण्यामध्ये सुद्धा सेविका व मदतनीसांचं खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे। तर याच JR प्रमाणे, या परिपत्रकाप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सुट्टी मिळावी अशी सरकारकडे विनंती आहे। त्यांनासुद्धा हे सण साजरे करावे लागतात, तर त्यांनासुद्धा अशाच पद्धतीने सुट्टी मिळायला हवी। तर बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोणकोणत्या सुट्ट्या भेटतात हे आता आपण जाणून घेऊया। बघा, अंगणवाडी सेविकांना मकर संक्रांत, महाशिवरात्री, धुलीवंदन, गुढीपाडवा, रमजान ईद, महाराष्ट्र दिन, वटपौर्णिमा,
मोहरम, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, अनंत चतुर्थी आणि दसरा, एकूण अशा बघा फक्त 12 सुट्ट्या वर्षामध्ये भेटत असतात. तर अंगणवाडी सेविकांसोबत होणारा हा एक प्रकारचा अन्यायच आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना सुद्धा इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुट्टी मिळावी अशी सरकारकडे विनंती आहे. व जो पूरक पोषण आहार 300 दिवस बालकांना पोहोचवणे अपेक्षित आहे, तर तो उरलेला आहार आपण त्यांना कोरडा खाऊ. बघा लॉकडाऊनमध्ये कोरोना काळात जसा आपण पूरक आहार त्या लाभार्थ्यांना घरपोच दिला, त्या पद्धतीने सुद्धा आपण त्यांना आहार इथं घरपोच देऊ शकतोय. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अशा पद्धतीने सर्व सुट्ट्या भेटायला पाहिजेत. इथं बघा वर्षामध्ये एकूण 24 सण येतात, तर त्यापैकी फक्त 12 सणांच्याच अंगणवाडी सेविकांना सुट्टी भेटतात. इतर कोणत्याही सणांना त्यांना सुट्टी भेटत नाही. त्यामुळे त्यांच्यावर होणारा हा एक प्रकारचा अन्याय आहे. तर हा अन्याय कशा पद्धतीने आपण भरून काढू शकतो, तर बघा कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे अंगणवाड्या बंद होत्या, तर त्या काळात आपण अंगणवाडीतील बालकांना घरपोच आहार, कोरडा खाऊ घरपोच आहार दिला होता. ज्याप्रमाणे आपण THR देतो त्याप्रमाणे दिला होता. तर त्याप्रमाणेच आपण या सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा त्यांना अशा पद्धतीने आहार वाटप करू शकतोय. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. आणि तुमच्या अजूनही कोणत्या काही समस्या असतील अंगणवाडी संदर्भात असू द्या किंवा कोणत्याही योजनेसंदर्भात असू द्या, तर तुम्ही मला कमेंट करून कळवा, जेणेकरून मी तुमच्या कमेंटचा उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.